यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस, महिना अखेरीला पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानामध्ये वाढ, मुंबईमध्ये जाणवू लागला मे महिन्यासारखा उकाडा। प्रवासी संघटनांनी आंदोलनाची हाक दिल्यावर मध्य रेल्वे प्रशासनाला जाग, सर्व आंदोलक संघटनांच्या प्रतिनिधींशी करणार चर्चा, मध्य रेल्वेचे मुंबई विभाग व्यवस्थापक घेणार बैठक। रोजच्या लेटमार्कच्या विरोधामध्ये मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार। 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईमध्ये अतिशय शांततापूर्वक प्रत्येक स्टेशनवर आंदोलनाची हाक। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती उड्डाणपूल निर्मितीचं काम सुरू, दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी आणि त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान धावणार विशेष गाड्या, वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय। मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ पाणीपुरवठा, पत्रकार परिषदेत अस्वच्छ पाणीपुरवठ्याची कारणं जाहीर करण्याचं दिलं आव्हान। विविध समस्यांवरती उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक, मुंबईतील खड्ड्यांची 7 दिवसात दुरुस्ती करणार पालिकेचं आश्वासन। मार्डच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, कोलकात्यामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात आंदोलन। दिव्यामध्ये रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन, दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करा, कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची मागणी। पालघरच्या धामणी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई, काल मध्यरात्रीपासून धरणाचे 5ही दरवाजे तिरंगी रंगांनी उजळले, रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। फॅन्सी नंबर प्लेटसाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता, नंबर प्लेट्सवर 28% जीएसटी लावण्याचा विचार सुरू। दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाव्हिस्टा होणार, मंत्रालय मंत्र्यांच्या बंगल्यांसह परिसराचा संपूर्ण कायापालट केला जाणार, आराखड्यासाठी जागतिक निविदा काढल्या। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून महाराष्ट्रातील सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम, विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित, राज्य सरकार पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विशेष प्रोत्साहन दिलं जाणार। सचिन वाझेच्या याचिकेवरती 23 ऑगस्टला फैसला, कोठडीच्या मुदत वाढीचा आदेश नसतानाही तुरुंगामध्ये डांबल्याचा वाझेचा आरोप। पुणे जमीन मोबदला प्रकरण, एका माणसाच्या जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का? न्यायमूर्ती भूषण गवईंकडून सरकारी योजनांवरील खर्चाचा उल्लेख करत पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकार। म्हाडाची बोगस साईट तयार करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल, सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावेंची माहिती, म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज भरा, सावेंची विनंती। 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमान सेवा सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती, नागपूर आणि गोवा विमान सेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत। पुण्यामधील झिकाच्या रुग्णांची संख्या घटली, 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही, सध्या पुण्यात झिकाचे 75 रुग्ण। सांगलीमधील जतपूर्व भागामधील पाण्याची चिंता काहीशी मिटली, तुपची बबलेश्वर योजनेमधील पाणी जत तालुक्यातील मोठेवाडी या आसंगी तलावात दाखल। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पुण्यामधील खडकवासला धरणाच्या भिंतीवर लेझरच्या साह्यानं तिरंगी रोषणाई, तिरंगी रोषणाईनं खडकवासला धरणाचा परिसर उजळला। स्वातंत्र्य दिनानिमित्तानं साताऱ्यामधील कोयना धरणाला तिरंगी रोषणाई, रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। पुण्यामध्ये गणेश विसर्जनावेळी लेझर लाईटला बंदी, लेझर लाईट लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। जीर्णोद्धाराच्या कामासाठी पुण्यामधील चतुश्रृंगी देवीचं मंदिर 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार, भाविकांनी सहकार्य करावं, मंदिर प्रशासनाचं आवाहन।
मुंबई आग्रा उड्डाण पुलाखालील 60 किलोमीटरच्या रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू. रस्त्यांची अवस्था बिकट झाल्यानं नागरिकांकडून रोष. हिंदुत्ववादी संघटनांची नाशिक बंदची हाक. बांगलादेशमधील हिंसाचाराच्या विरोधात पुकारला बंद. 16 ऑगस्टला नाशिक बंद करून केला जाणार हिंसाचाराचा निषेध. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागातील विविध विकास कामांचा आमदार के.सी. पाडवी आणि खासदार गोवाल पाडवींच्या हस्ते भूमिपूजन. रस्ते, नदी आणि नाल्यांवरील छोटे पूल कामांचा समावेश. नंदुरबारमधील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागामध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ. आरोग्य कर्मचाऱ्यांनी 15 किलोमीटर पायी प्रवास करत गाव पाड्यांमध्ये सुरू केले उपचार. नाशिकच्या गंगापूर धरणाला तिरंगी रोषणाई. 15 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये धरणाच्या सांडव्यावर तिरंगा लेझर शोची व्यवस्था. नाशिकच्या मालेगावामध्ये जन अधिकार रक्षा मंचातर्फे तिरंगा सन्मान यात्रेचं आयोजन. तिरंगा यात्रेचं ठिकठिकाणी स्वागत. भारत मातेच्या जय घोषानं परिसर दुमदुमला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये 1111 मीटरची तिरंगा रॅली. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसह रॅलीमध्ये विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान सुरक्षेची काळजी घ्यावी यासाठी मनसेकडून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना निवेदन. निषेध झाल्यास जशास तसं उत्तर देऊ, मनसेचा इशारा. राज्य सरकारनं दिलेल्या निधीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी लवकरात लवकर करा. काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची मागणी. नागपूरमध्ये लाडकी बहिणी योजनेचे 17,10,000 अर्ज प्राप्त. यापैकी 5,70,000 अर्जांची पडताळणी पूर्ण. दररोज जवळपास 20,000 अर्जांची पडताळणी केली जाते. नागपुरामध्ये सामूहिक वंदे मातरम गायन. हजारो विद्यार्थी नागरिक यात सहभागी. यावेळी भारतीय सेनेमधील निवृत्त अधिकाऱ्यांचा गौरव. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं गोंदिया जिल्ह्यातील ओवारा धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई. रोषणाई बघण्यासाठी नागरिक धरणाकडे आकर्षित. भंडाऱ्याच्या गणेशपूर परिसरामधल्या पंप हाऊसमधील मोटर्स उद्घाटनापूर्वीच बिघडल्या. पूर निवारणासाठी 40 कोटी रुपये खर्चून पंपाची निर्मिती. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीपासून राहणार वंचित. सरकारच्या 2015च्या शासन आदेशानुसार आरक्षणाचं प्रमाणपत्र रद्द. आरक्षणाचा सर्वांना लाभ द्या, प्रकल्पग्रस्तांची मागणी. रवी राणांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसच्या महिला आघाडीकडून निषेध. डोक्यावर काळ्या फिती बांधून नोंदवला निषेध. तर पैसा राणांचा आहे का? आंदोलक महिलांचा सवाल. तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिमच्या रिसोडमध्ये पावसाची हजेरी. मांडवा, जवळा, कुऱ्हा, मोहजाबंदी परिसरामध्ये जोरदार पाऊस. नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीत सुधारणा. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी डॉक्टरशी संवाद साधत चव्हाण यांच्या प्रकृतीची घेतली माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा बांधवांचं लोटांगण आंदोलन. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी. धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट. मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे का? आंदोलकांचा सुप्रिया सुळेंना सवाल. माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या सुनेनं घेतली मनोज जरांगेंची सदिच्छा भेट. मिनल खतगावकर नायगाव विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक. हिंगोलीच्या कारेगावमधील शेतकऱ्याकडून 1 एकर शेतीमधील सोयाबीन उद्ध्वस्त. सोयाबीनला शेंगा लागत नसल्यानं शेतकरी संतप्त. बोगस बियाण्यांची चौकशी करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्याची मागणी. कोकणामध्ये पावसाची हुलकावणी. भात शेतीवर करपा रोग पडण्याची शक्यता. यामुळे शेतकरी चिंतेत. रायगडच्या महाड एसटी महामंडळ आगाराची दुर्दशा. आगारामधील कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पैशातून भरले खड्डे. संबंधित विभागाकडे केव्हा लक्ष घालणार, प्रवाशांचा सवाल. रत्नागिरीच्या दापोलीमधील सहजीवन हायस्कूल परिसरामध्ये आढळली मगर. वन विभागानं मगरीला रेस्क्यू करून जंगलात सोडलं. स्वातंत्र्य दिनानिमित्तानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्गमधील तिलारी धरणाला तिरंगी रोषणाई. तिरंगी रोषणाईनं तिलारी धरण उजळलं.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.